हॅलो मैत्रिणींनो, नीलम ब्युटी ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला मॉइश्चरायझरबद्दल माहिती सांगणार आहे। फार काही नाही, 5-6 मॉइश्चरायझर 10 मॉइश्चरायझर सांगणार आहे मी तुम्हाला, जे सगळ्यात बेस्ट आहेत, रोज लावायसाठी खूप चांगले आहेत आणि मॉइश्चरायझरमुळे आपला चेहरा नेहमी असा मॉइश्चराइज राहतो आणि मॉइश्चरायझर लावणे खूप गरजेचं असतं। मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन हे आपल्या स्किन केअर मध्ये असलेच पाहिजे। त्यामुळे मी तुम्हाला टॉप मध्ये जे मी स्वतः वापरते ते चांगले मॉइश्चरायझर सांगत आहे। तुम्हाला जे आवडतील आणि तुम्हाला जे परवडतील ते तुम्ही घेऊ शकता। सगळ्यात पहिलं हे डॉट अँड कीचं मॉइश्चरायझर आहे, जे सेरामाइड आणि हायरुलॉनिक ऍसिड ने बनलेला आहे। बेरी रिपेअर आहे मॉइश्चरायझर, खूप चांगलं आहे। पीएच 5.5% आहे। याच्यात ड्राय कॉम्बिनेशन सेन्सिटिव्ह स्किन सगळ्यांसाठी चालणार आहे। फ्रेग्रन्स फ्री आहे आणि सगळ्यात बेस्ट आहे हे मॉइश्चरायझर, जे आपल्या चेहऱ्याला तेलकटी बनवत नाही आणि खूप चांगले आहे यूज साठी। त्याची प्राइस 599 आहे 599, पण आपल्याला डिस्काउंट मध्ये हे 400 ते 300 रुपयापर्यंत मिळून जातं। हे माझं सगळ्यात फेवरेट मॉइश्चरायझर आहे आणि खूप चांगलं मॉइश्चरायझर आहे। 2 नंबर मध्ये मी तुम्हाला पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर सजेस्ट करेल, जे सगळ्यात लाईट वेट आणि खूप चांगलं आहे। लाईट मॉइश्चरायझर आहे आणि ग्लोईंग स्किन फॉर सॉफ्ट वगैरे, विटॅमिन ई, ग्लिसरीन असं आहे। नॉन ऑइल फ्री, फ्रेश फ्री आहे। हे पण मॉइश्चरायझर खूप चांगलं आहे डेली यूज साठी आणि ह्याची पण प्राइस 399 आहे, पण हे 200 वगैरे पर्यंत मिळते। ह्यात अजून एक येतं हे पॉन्ड्सचं, हे हायरुलॉनिक आहे ह्याच्यात आणि सुपर लाईट जेल आहे। हे जेल मध्ये आहे आणि हे क्रीम बेस मध्ये आहे। तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही यूज करू शकता। क्रीम बेस मध्ये आवडत असेल तर हे यूज करा, जेल मध्ये आवडत असेल तर हे यूज करा। फक्त हे आपल्या चेहऱ्याला अजिबात ऑइलीपणा देत नाही आणि हे ड्राय साठी चांगलं आहे आणि हे ऑइली चेहऱ्यासाठी चांगलं आहे। दोन्ही पण खूप चांगले आहेत, मी दोन्हीही यूज करते। कधी हे करते कधी हे करते, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करू शकता। 3 नंबर मध्ये हे जॉयस आहे, स्किन फ्रूट म्हणून आहे। हे सुद्धा खूप चांगलं आहे। हे स्वस्त आहे, स्वस्त आणि मस्त, म्हणजे ह्याची प्राइस पण कमी आहे आणि रोज यूज साठी वगैरे चांगलं आहे। वुमन म्हणजे सगळ्या वुमन साठी चांगलं आहे, कोणत्याही एजच्या। ह्याच्याने आपण चेहऱ्याला असं मसाजही देऊ शकतो, जसं आपण फेशियल मध्ये मसाज देतो तसं मसाज देऊ शकतो। चेहऱ्यावर खूप चांगला ग्लो येतो। मी जास्त तर हे मसाज साठीच वापरते। विटॅमिन ई ची कॅप्सूल ह्याच्यात मिक्स करून चेहऱ्याला मी मसाज देते ह्याच्याने। मला समजा कुठे जायचं असेल तर आदल्या दिवशी रात्री मी ह्याच्याने मसाज करते, दुसऱ्या दिवशी माझ्या चेहऱ्यावर चांगला ग्लो येतो। आणि 3 नंबरला हे डॉट अँड कीचं आहे, सिका म्हणून, सिका केलमाइंड ऑइल फ्री। हे ऑइल फ्री आहे, ज्यांचा चेहरा जास्त तेलकट असेल ते यूज करू शकतात। हे डॉट अँड कीचे सगळेच मॉइश्चरायझर खरं तर चांगले आहेत, पण हे मला एक कशावर तरी फ्री मिळालं होतं, पण मी हे यूज केलंय, खूप चांगलं आहे। ह्याची पण प्राइस 195 आहे। हे तुम्हाला 100 वगैरे रुपयापर्यंत मिळू शकतं डिस्काउंट वरती। आणि हे कॉस्टली मध्ये आहे, म्हणजे ह्याची कॉस्ट जास्त आहे, पण मला आवडलं म्हणून मी हे मागवलं होतं। कॉक्सरिसचं स्नेल 92 ऑल इन वन क्रीम आहे। हे ऍडव्हान्स आहे, हे मी कधीतरी यूज करते, म्हणजे कधीतरी असं चेहऱ्याला रात्रीचं पूर्ण लावून ठेवते, मसाज वगैरे करत नाही। सकाळी चेहऱ्यावर चांगला ग्लो येतो। थोडं महाग आहे, पण हे पण चांगलं आहे। जर तुम्हाला परवडत असेल तर तुम्ही यूज करून बघू शकता। ह्याची पण प्राइस काहीतरी 1650 आहे, पण हे डिस्काउंट वर नेहमी असतं, तुम्हाला 100 ते 900 रुपयापर्यंत मिळून जाईल। ह्याच्यात एक स्नेल मुसिन म्हणून पण येतं, इसेन्स येतं, ते पण चांगलं आहे चेहऱ्यासाठी आणि हे पण चांगलं आहे। जर तुम्हाला कॉस्ट परवडत असेल तर तुम्ही हे घेऊ शकता। तर ठीक आहे मैत्रिणींनो, एवढे मॉइश्चरायझर माझ्याकडे यूज केलेले मी आहेत। आणखीन दुसरे जे मी यूज केलेले आहेत पण माझ्याकडे आता सध्या तर नाही आहेत, ते संपलेत, पण मी तुम्हाला सांगते। एक डॉक्टर सेट म्हणून मध्ये येतं, सेरामाइड आणि विटॅमिन सी। मी तुम्हाला इथे फोटो लावून देईन, त्याची प्राइस वगैरे तुम्ही बघू शकता। ते पण चांगलं आहे, ऑइल फ्री मॉइश्चरायझर आहे, सेरामाइड आहे त्याच्यात सुद्धा, ते सुद्धा यूजला खूप चांगलं आहे। त्याच्यानंतर एक प्लमचं आहे, प्लम मध्ये 2% नायसियामाइड आणि राईस वॉटर आहे। क्लिअर मॉइश्चरायझर जेल आहे, ऑइल फ्री आहे, नॉन स्टिकी आहे, हायड्रेशन खूप मिळतं याच्याने चेहऱ्याला, तर ते सुद्धा खूप चांगलं आहे। त्याचंही मी इथे तुम्हाला इमेज लावेन। त्याची सुद्धा प्राइस काहीतरी 446 आहे, सेल मध्ये अजून कमी होते, तुम्ही घेऊ शकता, खूप चांगलं आहे ते सुद्धा।
आणि त्याच्यानंतर सगळ्यात बेस्ट न्यूट्रोजेनाचं हायड्रा बूस्ट मॉइश्चरायझर येतं. मी यूज केलंय, आता माझ्याकडे ते नाहीये, गेल्या काही 1 वर्षापूर्वी मी ते यूज केलेलं, पण ते सुद्धा खूप चांगलं आहे. मी मागवणार आहे ते हायड्रा बूस्ट हायरुलॉनिक ऍसिड वॉटर जेल आहे. एकदम चेहऱ्याला असं मॉइश्चराइज ठेवतं आणि एकदम म्हणजे नॉर्मल ड्राय ऑइली सगळ्या स्किनसाठी ते अगदी उपयोगी आहे आणि खूप छान आहे. चेहऱ्याला एकदम असा ग्लो येतो दुसऱ्या दिवशी ते जर रात्री तुम्ही जर लावून झोपलात तर. आणि त्याची प्राइस म्हणजे मोठ्या पॅकची काहीतरी 1035 वगैरे आहे. डिस्काउंट जेव्हा चालू असेल तेव्हा घ्यायचं, डिस्काउंट मिळतं त्याच्यावरती सुद्धा भरपूर. त्याच्यानंतर डॉट अँड कीचं एक येतं, व्हिटॅमिन C+E आहे, सुपर ब्राईट मॉइश्चरायझर आहे, ते खूप चांगलं आहे. डॉट अँड कीचे सगळेच मॉइश्चरायझर चांगले आहेत, पण हे त्यातल्या त्यात खूप छान आहे मॉइश्चरायझर. ह्याच्यात आपल्याला व्हिटॅमिन E पण मिळतं आणि C पण मिळतं आणि सुपर ब्राईट फेस असं लिहिलेलं आहे. पण डार्क स्पॉट वगैरे जातात जर रेग्युलर यूज केलं तर असं लगेच तर जाणार नाही. रेग्युलर तुम्ही 5-6 महिने यूज केले तर डार्क स्पॉट कमी येतात, पण खूप चांगलं लाईट वेट आहे आणि खूप छान आहे. त्याच्यानंतर लास्टला सेटाफिलचं एक येतं, हे डर्मालॉजिकल टेस्टेड आहे, म्हणजे डॉक्टर लोक वगैरे रिकमेंड करतात ह्या ब्रँडला. पण हे सुद्धा खूप चांगलं लाईट वेट आणि ड्राय स्किनसाठी, सेन्सिटिव्ह स्किनसाठी खूप चांगलं मॉइश्चरायझर आहे. हे तुम्ही यूज करून बघू शकता. कॉस्टली आहे पण खूप छान आहे. ठीक आहे मैत्रिणींनो, मला जेवढं माहित होतं तेवढ्या मी तुम्हाला मॉइश्चरायझर सांगितलेले आहेत. त्यातून आणि तुम्हाला जर ह्यातले कोणते आवडले तर तुम्ही यूज करून बघू शकता. ठीक आहे, ओके मैत्रिणींनो, बाय बाय.